व 15,000 रुपये पेमेंट होती तरी पण आपला 1 महिना निघत होता, पण आता 50,000 रुपये राहून पण आपला महिना निघत नाही. याचं काय कारण? 15,000 जेव्हा तुझ्याकडे होते आणि आता 50,000 तुझ्याकडं आहेत, तर तू 15,000मध्ये तुझ्याकडे जे होतं तेव्हा तुझ्याकडे काय होतं आणि आता तुझ्याकडे 50,000 आहे, तर तुझ्याकडं आता काय आहे? मी सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या वेळेस तुला 15,000 रुपये पेमेंट होती तर तू फक्त तुझा महिना जात होता, पण आता तुझ्याकडे जर 50,000 रुपये पेमेंट आहे तर तू एक इन्व्हेस्ट करतोय. एक्झाम्पल जर पकडलं तर तुम्ही घर घेतलं, गाडी घेतलं, कुठंतरी SIP केली. म्हणून सांगण्याचा निष्कर्ष असा आहे, जो ह्युमन बिहेवियर आहे की जसा तुमचं इन्कम सोर्स वाढतं तर तुमचं खर्च पण वाढतं. ज्या वेळेस तुम्हाला 1 लाख रुपये पेमेंट असणार तर तुम्ही 1 लाख रुपये पेमेंट कमावण्याचा तुमचा जो माइंडसेट आहे, मीन्स तुम्ही 1 लाख रुपये कमवू शकता. तुमची ग्रोथ आहे, जशी जशी ग्रोथ होते तसं तसं खर्च पण वाढतं, तसं तसं तुमचं इन्कम पण वाढतं. तुम्ही जे 50,000मध्ये आता तुमच्याकडे जे आहे, तुमच्याकडे ते 15,000मध्ये राहिलं नसतं